Mubarak Umay
देखवी दृष्टीसी तुझे निज रूप, मनासी संकल्प करवी तुझा, मुखे वाचा वदे तुझे गुणनाम, तीर्थयात्रा काम देई पाया, हाते तुझी सेवा करवी अनंता, श्रवणी तत्वता ऐकवे तू, मुखे वाचा वदे तुझे गुणनाम, तीर्थयात्रा काम देई पाया, भगवान म्हणे सर्वेंद्रिय वृत्ती, भगवान म्हणे सर्वेंद्रिय वृत्ती, ओढी तुझ प्रती हृषिकेशा, मुखे वाचा वदे तुझे गुणनाम, तीर्थयात्रा काम देई पाया, विठोबा रखुमाई ओम नमो पंढरीनाथा, दया सिंधु कृपावंता, ओम नमो पंढरीनाथा, दया सिंधु कृपावंता, चरण देवी नामे माता कृपा दृष्टि प्रहारे, नमो पंढरीनाथा दया कृपावंता, चरण देवी नामे माता भक्तो शरण देवी नाथ, माझी परवारिया, माझी परवारिया, माझी परवारिया, चला जाने के साला, माझी परवारिया,
शरण ज्ञानदेव धरितो चरण त्रिविधतापे मी पोळलो त्रिविधतापे मी पोळलो बहु दुःखाने गांजलो बहु दुःखाने गांजलो झाली फजिती आजवारी आता कृपा छत्रधारी भगवान म्हणे ज्ञानेश्वरा भगवान म्हणे ज्ञानेश्वर माझा हृदयासी धरा माझा हृदयासी धरा त्रिविधतापे मी पोळलो तापे मी पोळलो त्रिविधतापे मी पोळलो त्रिविधतापे मी पोळलो त्रिविधतापे मी पोळलो त्रिविधतापे मी पोळलो सेवेकरता घेतलेला अभंग मागणीपर असा आहे. अभंगातून गुरुवर्य भगवान बाबा म्हणतात की हे भगवंता, तुझं जे निजात्म रूप आहे त्या निजात्म रूपाच्या ठिकाणी माझी दृष्टी जडो, माझी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर हो, किंबहुना 6 प्रकारच्या इंद्रियांना तुझा वेध लागावा अशी मागणी अभंगातून केलेली आहे. विठोबा रघुमा देखवी दृष्टीसी तुझे निज रूप, मनासी संकल्प करवे तुझा, मुखे वाचा वदे तुझे गुण नाम, तीर्थयात्रा काम देई पाया, हाते तुझी सेवा करवी अनंता, श्रवणी तत्वता ऐकवितो, भगवान म्हणे सर्वेंद्रिय वृत्ती ओढी तुझ प्रती ऋषिकेशा, मुखे वाचा वदे तुझे गुणनाम, तीर्थयात्रा काम देई पाया. अभंगातून बाबा म्हणतात देखवी दृष्टीसी तुझे निज रूप. देखवी म्हणजे माझी दृष्टीला त्याचा वेध लागू दे, माझी वृत्ती तिथे स्थिर राहू दे तुझ्या निजात्मक रूपात. तर भगवंताचं कोणतं रूप आहे की जे बाबांना आवडतं, बाबांना अपेक्षित आहे? निजरूप म्हटलं, शास्त्रामध्ये भगवंताचे 2 रूप सांगितलेले आहेत. द्वे वावो ब्रह्मणो रूपे मूर्तंच्या मूर्तयेवच. 2 रूप आहेत, एक मूर्त रूप आणि दुसरं अमूर्त रूप. त्याला संत वाङ्मयामध्ये सगुण निर्गुण असं म्हटलेलं आहे. सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. विठोबा रघुमाजी रघुमाजी
म्हणून वा निर्गुण म्हणून एक त्याज्य आहे किंवा एक कनिष्ठ आहे, एक श्रेष्ठ आहे असं काही नाही. नाथ महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं की निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले निर्गुणी पावले सगुणी भजता, निर्गुणी पावले सगुणी भजता. निर्गुणाच्या प्राप्तीची उपासना सगुणापासूनच आहे. सगुणाच्या उपासनेनंच निर्गुणाच्या स्वरूपाची प्राप्ती. तर निजरूप जे आहे ते कोणतं हो, तर ते भगवंताचं परम गुप्त अशा स्वरूपाचं जे निजरूप आहे. जेन संगेची बंधू बळीभद्रासी, जेन संगे पितया वसुदेवासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे कृष्ण प्रेमाचे सुख. जे रूप भगवंतानं कोणाला दाखवलं नाही. वसुदेव भगवंताचा पिता, त्याला सुद्धा जे त्यानं दाखवलं नाही. बंधू बळीभद्र, त्याला सुद्धा ते रूप त्यानं दाखवलं नाही, कळूच दिलं नाही. नारद मुनी म्हणतात, वसुदेवाचा आणि नारदाचा संवाद आहे भागवतामध्ये, की हा श्रीकृष्ण लीला लागवी पुरुषोत्तम आहे, अवतारी आहे, आणि हा आम्हाला काही सांगत नाही. तेव्हा नारद मुनी म्हणतात, तुम्ही बाळक माना श्रीकृष्ण, तुम्ही त्याला बाळ समजता, तुम्ही त्याला मुलगा समजता, म्हणून तो तुम्हाला मुलासारखा समजता. तुम्ही त्याला जसं समजताल तसा तो त्याच्याशी वागतो. भगवान कृष्ण त्याच्या अवतार कार्यामध्ये अनेक वेळा बोलून गेला, अनेक वेळा अनेकांना त्यानं त्याचा संदेश दिला की मी परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभोम, मी श्रेष्ठ आहे. पण पाहणाऱ्याची दृष्टी तशी नसल्यामुळं कोणी त्याला कोणत्या दृष्टीनं पाहतो, त्यांना तसा साक्षात्कार झाला. जाकी रही भावना जैसी, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूर्ति देखी तिन तैसी, जाकी रही भावना जैसी. भगवंताला ज्यांनी ज्या भावनेनं पाहिलं त्या दृष्टीनं त्याला तो दिसला. भागवतामध्ये वर्णन आहे, कंसाचा वध करण्याकरता जेव्हा भगवान तिथे आखाड्यामध्ये उतरला,
कंस चाणूर मुष्टिकासोबत मल्लयुद्ध झालं. तिथे तिथे पाहणारे बरेच जण होते. तिथे पाहणारे, कारण ती सभा होती, तिथे प्रदर्शन होतं, सगळ्या खेळांचं प्रदर्शन होतं. तिथे सगळ्या प्रकारचे लोक होते. भागवतामध्ये आलेलं आहे. मल्ला नाम अशा नाम नरवर श्रीनाम स्मरो मूर्तिमान. जे मल्ल आहेत, शक्तिवान आहेत, त्याला मल्लासारखा दिसला. ज्या स्त्री जाती आहेत त्यांना तो कामदेवासारखा दिसला. जे राजे लोक आहेत त्यांना राजासारखा दिसला. नरवर राजासारखा दिसला. गोपाळ होती त्यांना तो आपला सवंगडी दिसला. काही आजीबाई होत्या, त्या आजीला तो नातवासारखा दिसला. म्हणजे ज्यांनी ज्या दृष्टीनं पाहिलं त्याला तो तसा तसा साक्षात्कार होतो. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे होतया अंतरी देव तैसा. अनन्यास शोधी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. रामदास स्वामी म्हणतात, दासाभिमानी राम सदा भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. ज्याचा जसा भाव असेल तसा तसा तो त्याच्या जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा होया बाबा धरुनी राय, होया बाबा धरुनी राय. देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे. होया बाबा धरुनी राय, होया जैसा केला तैसा होय, तो या भावा धरुनी नाही. देव उभा मागे पुढे. संतांचं वचन आहे की जसा तुमच्या हृदयाचा, तुमच्या वृत्तीचा, तुमच्या मनाचा जसा भाव असेल तदानुसार तो त्याला दिसतो, तसा साक्षात्कार होतो. हे यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. गीता सांगते, भगवान म्हणतात, तो ज्या भावनेनं माझ्याकडे येतो, ज्या भावनेनं मला पाहतो, मी त्या त्या भावनेनं त्याच्यावर कसा अनुग्रह करतो. विठोबा रखुमाई, जय जय जगद्गुरु रखुमाई, कोणाला देवाचं रूप पाहावं असं वाटत नाही. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत वदति तथैव चान्यः. गीतेमध्ये भगवान सांगतात की आश्चर्यवत पश्य, मला देवाचं रूप पाहायला मिळावं असं वाटणं हे एक जगात आश्चर्य आहे. ते आश्चर्य आहे, कारण असं कोणाला वाटत. काय पाहावं, सृष्टीचा विषय काय असावा, या डोळ्यानं काय पाहावं हे आपल्या अधीन आहे, आपल्या मनावर अवलंबून आहे. पण तशी धारणा, तशा प्रकारची वृत्ती होणं हे भाग्याचं लक्षण. आश्चर्य म्हटलेलं गीतेमध्ये भगवंतांनी की आश्चर्यवत पश्य. कश्चित म्हणजे काही लोक या आत्मतत्वाला पाहतात, पाहण्याची
त्यांची जिज्ञासा त्यांना मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते. विषय दर्शन करण्यामध्ये सगळेच लोक तत्पर आहेत. द्वैत दर्शनामध्ये सगळे लोक तत्पर आहेत. सगळ्यांना द्वैताचं दर्शन होते, विषयाचं दर्शन होतं, प्रपंचाचा साक्षात्कार होतो. पण अद्वैत दर्शन, तत्वदर्शन ज्याला म्हणता येईल, त्या तत्वदृष्टी संत फार वेळ आहेत. आणि अशाच तत्वदृष्टीची भूमिका घेऊन पूजनीय महाराज अभंगातून या ठिकाणी भगवंताचे दान मागतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विषय विषय रूपानं दिसणं. गुरुवारी भगवान बाबा नेहमी सांगतात की विषयाचा विषयत्वानं साक्षात्कार होणं, याच्यासारखं दारिद्र्य, याच्यासारखं अज्ञान जीवन दुसरं कोणतं. विषय विषयत्वानं दिसणं हेच पतन आहे, हीच अवनती आहे, हीच अधोगती आहे. विषयाचं विषयत्वानं दर्शन न होता विषयाचं आत्मरूपत्वानं तत्वदर्शन होणं, विषयाच्या ठिकाणी परमात्मरूपता दिसणं, त्याच्यासारखी श्रेष्ठ अवस्था, श्रेष्ठतम अवस्था दुसरी कोणतीच नाही. म्हणून बाबा म्हणतात की देवा, जिथे जिथे माझी वृत्ती जाईल तिथे तिथे मला तुझंच दर्शन व्हायला पाहिजे. ज्या ज्या स्थली ये मन जाय माझे, त्या स्थली ये निज रूप, हे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुमचे पाय. जिथे जिथे माझी दृष्टी जाईल, तुका म्हणे जे जे तुका म्हणे जे जिथे जिथे माझी दृष्टी जाईल, हे या विषयाच्या ठिकाणी मला लक्ष जाईल, तिथे तिथे मला तूच दिसावा. तिथे I
आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. या प्रमाणाच्या मागे खूप मोठा कथा भाग आहे. प्रमाण घेतलं म्हणून मला ते आठवलं. भगवंतांनी अर्जुनाला विभूती सांगितली. भागवतामध्ये आहेत आणि गीतेमध्ये सुद्धा. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती योग सांगितले. 7-5 विभूती सांगू असं म्हणाले आणि खरंच 7-5 सांगितले. 7 5 75 विभूती आहेत गीतेमध्ये. बाबा नेहमी म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज भगवंत म्हणला 7-5 विभूती सांगेन, कारण असं आहे, सगळ्या ठिकाणी देव आहे. अमुक ठिकाणी देव नाही असं नाहीच. ब्रह्म पिपिलिकांत तनु शुकवता जगत साक्षी. किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याच ठिकाणी आत्मतत्व आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाश रश्मी. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य से सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग या सर्व विश्वामध्ये सूत्री मणिगणा इव, मण्यांमध्ये फुलामध्ये जसा एकच दोरा असावा, माळीच्या मण्यांमध्ये एकच दोरा असावा, सगळ्या मण्यांना धारण करणारा, त्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा समव्याप्त जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे परमात्मा समव्याप्त. फक्त पाहण्याची दृष्टी पाहिजे. बाबा नेहमी सांगतात, सोनाराला सोनं दिसतं, कुंभाराला माती दिसते, कोस्त्याला वस्त्र तंतू दिसतो. सदरा टोपी पट्टा दुपट्टा या सगळ्यामध्ये हे असायला वेगळे वेगळे आहेत, पण पाहण्या दृष्टी जर असेल तर सगळ्यामध्ये एकच दोरा, दुसरं काही नाही. नाम मात्रची लुगडे एरवी सुतची उघडे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय पाहण्याची दृष्टी आहे. बाबा सांगतात, तुकोबारायांनी सांगितलं मंगळदायक करीती कुमारी. आता नाही राहिले, आता सगळं डिजिटल आहे. आता मुलांच्या हातात स्मार्टफोन आले. पहिल्या काळामध्ये लहान लहान मुलं जे होते ते खेळ खेळायचे. नवरी नवरदेव, मग ते नवरी नवरदेव केल्यानंतर मग कोणी पुंगी वाजवायचं, कोणी स्वयंपाक करायचा. कसला स्वयंपाक? पानावर असं करायचं. पहिल्या पोळ्याच्या मातीचं सगळ्या गुंडी मातीची, सगळं गुळ मातीचा. मग त्यामध्ये भुलया चक्र, त्या भुलईमध्ये भुलईच्या त्या मूर्तीमध्ये ही
कडेवर जी आहे ही हिची मुलगी आहे बरं का. आणि तिच्या डोक्यावर जी डोक्यावर आहे ती घागर आहे. जुलाईच्या कडेवर असलेले लेकरू, तिच्या डोक्यावर असलेली पाण्याची कळशी, हे पाहणारा म्हणतो वास्तविक कळशी नाही, मुलगी नाही, काहीच नाही, सगळं मातीत आहे. मृत्तिका इतीव सत्यम. बाबा नेहमी सांगतात की दिसायला आकार आहे, काय दिसण्याकरता निरनिराळे आकार आहेत. वस्तुतः तत्वदृष्टीनं पाहिलं तर एकच माती आहे. मग त्याप्रमाणे त्या संपूर्ण विश्वामध्ये तेवढा म्हणून काही आपल्याला विषय दर्शन होते. या सगळ्या ठिकाणी पाहणारा जर असेल तर त्याला देव दिसतो. आपल्याला काय दिसते? आपण आपल्या बुद्धीचं वैभव आहे. विठोबा रखुमाई जय जय रघुमाई भेद दिसणं, आधीच वाक्य सांगितलं, दिसणे, द्वैत दिसणं, विषयात्वानं साक्षात्कार होणं, हे आपलं अज्ञानपणाचं लक्षण. साधू संतांना भेद दिसत नाही, साधू संत भेद पाहत नाहीत. आसे तू हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत सर्व आम्ही एक आहोत. भारतीयत्वानं कोणाला जरी धक्का लागला तर आम्हाला इथे ठेचतो, कारण ते आणि आम्ही एकच आहोत. हिमालयापासून इथपर्यंत सगळे. हे जसं भारतीयत्वानं आम्ही एक आहोत, आत्मदृष्टीनं तत्वदृष्टीनं पाहिलं तर कोणी जो भेद दिसतो हा भेद नाहीच आहे, सगळा परमात्मा आहे. असं भगवंताच्या सगळ्या विभूती भगवंतांनी किती सांगाव्या, म्हणून म्हणजे सगळ्या काही सांगत नाही गड्या, 7-5 सांग. आणि 7-5 म्हणजे 75 विभूती सांगितल्या. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिष्ट मध्यंच भूतानामंतेव चैतून सुरुवात केली. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां निरविरंशमान मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामसिंहासवा अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणांच नारदः. सगळ्या वृक्षामध्ये पिंपळ माझी विभूती आहे. पिंपळ ही भगवंताची विभूती आहे. देवर्षी नारद ही माझी विभूती, अशा सगळ्या विभूती सांगितल्या. आणि मग यद्यत विभूती मत तत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्देवावगत तत्वं असा देयाचा उपसंहार केला. मग अर्जुनाला वाटलं की असं हे भगवंताचं सर्व व्यापक जे रूप आहे, ते रूप मला सुद्धा दिसावं, ते रूप मला सुद्धा त्याची दृष्टी प्राप्त व्हावी, मला त्या विश्वरूपाचं दर्शन व्हावं. म्हणून भगवंताला प्रार्थना केली की देवा मला तुझं विश्वरूप दाखव. मग देव पहिलेच वेडे म्हणजे देव भक्त वेडा आहे. कारण बाबा सांगतात भजन करा, विठोबा रखुमाई गाईला वासराला गाईची ओरण, गाईला वास असतो. गाय वासरू सोडायची आतच गाय पानात होते, असा प्रकार घडतो. काय गाय वासर जाणं आणि गायीनं पानं सोडणं सोबतच. तसा हा श्रीकृष्ण भक्तासाठी अति वेडा. आणि विशेष असं बाबा सांगतात की त्याच्या आयुष्यात त्याला विचारणारं कोणी भेटलंच नाही. सगळे असेच मतलबीच भेटले देवाला. विचारणारा एकही भेटला नाही. एक अर्जुनच विचारणारा भेटला, त्याच्यानंतर उद्धव भेटला, आणि तिसरा मग संजय भेटला. बाबा तिसरा संजय सांगतो. भगवंतांनी जी गीता सांगितली ती पहिल्यांदा संजयानं ऐकली, अर्जुनानं ऐकली आणि संजयानं सुद्धा ऐकली. संजय राजवाड्यात बसून ऐकत होता आणि धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गीता अर्जुन ऐकत होता. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. हे झाले 2. आणि नंतर भगवंतानं भागवत सांगितलं. भगवंतांनी भागवत सांगितलं कोणाला? उद्धवा ज्ञान कथा बोधे. उद्धवाला ही ज्ञान कथा भागवत कथा भगवंतांनी सांगितली. अशा प्रकारचे हे 3च लोक नाही, 2च लोक भगवंताला विचारणारे भेटले. अर्जुन आणि उद्धव. देवाला विचारल्यानंतर किती हरिक झाला, एवढा हरिक झाला की त्यानं म्हटलं मला दाखवा, आणि देवाने लगेच दाखवून दिलं.
एवढं मोठं विश्वरूप, दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्व आश्चर्यमयं देव अनंतम मुखम. फार मोठं विश्वरूप दाखवलं. मी निरखून पाहिलं. अरे म्हणे तुला काही दिसलं का? असा भांबवल्यासारखा काय बघतो? अर्जुन होता महाराज तो. अर्जुन होता म्हणजे त्याचं नातं सुद्धा होतं त्याला मिळण्याचं. म्हणजे काय देवा तुम्ही बका करवी चांदणी चरो, तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचं पान करवता. चंद्राचं अमृत कोणाला मिळते? चकोर पक्षाला मिळते. कावळ्याला मोती मिळतो का? नाही. म्हाताऱ्या माणसाला जर हरभरे दिले खायला तर त्याच्यावर दया आहे का त्याची त्याची चेष्टा आहे? त्याला दातच नाही त्याला हरभरे फुटाने देणं म्हणजे काय आहे? चेष्टा आहे ती. म्हणजे देवा काय म्हणे असं? अरे म्हणे तू एवढं मोठं विश्वरूप दाखव म्हटलं. दाखवलं म्हणतो तू, पण विचार केला का मला दृष्टी आहे का? मग माझी जी दृष्टी आहे ही चर्मदृष्टी आहे आणि तुला या विश्वरूप पाहण्याकरता जी दृष्टी पाहिजे ती दिव्य दृष्टी पाहिजे. म्हणून भगवंतानं जे म्हटलं की अर्जुना मी तुला आता नाही, अर्जुन जो म्हणतो देवा की मला तुझं जे विश्वरूप पाहायचं ते विश्वरूप पाहायचं ते विश्वरूप पाहायचं ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देखवी दृष्टीसी तुझे निज रूप, 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 मनासी संकल्प करवी तुझा, मनासी संकल्प करवी तुझा, मुखे वाचव तुझे गुणनाम, मुखे वाचव तुझे गुणनाम, मनासी संकल्प करवी तुझा, करवी तुझा, हे वाचव तुझे गुणनाम, हे वाचव तुझे गुणनाम, दाखव दृष्टीसी तुझे निज रूप. निजरूप वर आपण सुरुवातीला बोललो की जे गुप्त आहे ते कोणाला सांगितलं त्यानं? देवी लक्ष्मी एवढी जवळीक तेही न देखे कृष्ण प्रेमाचे सुख. सगळ्या गोष्टी माणूस घरच्या घरवालीला सांगतो म्हणतात, पण ते घरवालीला सुद्धा जे माहित नव्हतं ते अर्जुनाला दाखवलं यानं. ऐक नाही देव भक्त वेळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा कोपे तरी निवांत साहे, रुसे तरी बुधावीत जाये, नवल पिसे लागले आहे पांडवाचे देवा. देवाला वेळ आहे, पिसं आहे, पांडवाचं पिसं आहे की तो अर्जुन रागावतो तरी सुद्धा हा काही म्हणत नाही. काय म्हणला अर्जुन? अक्कल बिक्कल असंच म्हणला. अरे तुम्ही कोणाला रूप हे विश्वरूप दाखवता पण विचार केला का मला दृष्टी आहे का नाही? मग देवाच्या लक्षात आला, अरे म्हणे मी प्रेमाचा अतिशय एवढा की तू म्हणलं दाखवा आणि मी लगेच दाखवून देईन. अरे माझ्या लक्षात नाही आलं म्हणे. दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. मी आता तुला दिव्य दृष्टी देतो. नाही भगवंत हा भक्ताला दिव्य दृष्टी देत असतो. आपल्याला सुद्धा
अशा प्रकारची दृष्टी हवी असेल तर आपण भगवंताला प्रार्थना करावी. आता मज पांडुरंगा ज्ञानदृष्टी दे ज्ञानदृष्टी दे आता पांडुरंगा ज्ञानदृष्टी दे कोठवर अंग माझा पासी गावे आता मज पांडुरंगा ज्ञानदृष्टी दे आता मज पांडुरंगा ज्ञानदृष्टी दे आता मज पांडुरंगा हे देवा पांडुरंगा, मला हे तुझं निजात रूप पाहायचं आहे. ते कवी दृष्टीसी तुझे निजरूप. ती दृष्टी मला जर नसती, कदाचित तुला असं वाटत असेल तर ह्याला हे पेलेल की नाही, मग तू मला दिव्य दृष्टी दे. मला तू या दिव्य दृष्टीचं दान दे. मज ज्ञान दृष्टी दे. आता मज पांडुरंगा ज्ञान नेणतपणे देवा पूर्वजन्मी पाप केले. अज्ञानपणानं अज्ञानपणानं माझ्याकडनं अपराध घडले. जे नाही पाहायचं ते पाहिलं. परिणाम दृष्टीचं तेज कमी झालं. तर ही दृष्टी कशासाठी दिली आणि त्याचा उपयोग कशासाठी? आता छोट्या मुलांना चष्मे लागले. का लागले? दृष्टी कमजोर झाली. का कमजोर झाली? अगदी कळत नाही तेव्हाच मोबाईल पाहिला, गेली दृष्टी, आहे की नाही? मग या दृष्टीनं काय पाहायचं? नेणतपणे देवा अपराध घडले, पण आता तूच कृपा कर. माता माऊली पाचारिता नाही शब्द दिला मागूता. बहिरा झालो नरदेही येता जनार्दनी मरेन आता. मुका झालो मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा गेली. मुका झालो वाचा. म्हणून वाचा दृष्टी कशासाठी आहे? त्या दृष्टीचा सदुपयोग करावा. वाचेचा सदुपयोग करावा, नाहीतर मुक व्हायची वेळ येत. नाहीत का मुके प्राणी जगामध्ये? बोलता येते काहीला, काहीला बोलता येत नाही, काहीला दिसत नाही. माणसं सुद्धा अशी आहेत जन्मजात अंधार, दिसत नाही. का? तर देवानं त्याच्यावर कृपा नाही केली. आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून देवाला प्रार्थना करावी. देवा माझा तू ज्ञान दृष्टी दे. ते कवी दृष्टीसी तुझे निज रूप. निजात रूप मला पाहण्याचा काय अनुग्रह तू माझ्यावर कर. अन्यथा काही कर्मच असं असतं की त्याला दृष्टी देऊन सुद्धा त्याची त्याला योग्यता नसते. भजन करावे बाबा सांगत असतात की महादेव पार्वती असे चालले आणि जात असताना त्यांनी असे वरून पाहतात देव. तर एका नदीमध्ये त्या देहात लहान लहान मुलं पोहत आहेत. ते मुलं पोहत होते. एक पोरग काठावर काठावर बसलो पाहत. पार्वती मातेला दया आली. पार्वती माता म्हणली, काय देवा तुम्ही म्हणता मला सगळे सारखे आहेत, मग पहा बरं हे सगळे मुलं आनंद घेत आहेत पोहण्याचा आणि एकच ती काठावर बसला. त्याला पोहा वाटत नसेल का? द्या म्हणे त्याला. अगं म्हणे त्याला दिसत नाही. नाही ते काय नाही म्हणे, त्याला दृष्टी द्या. आता असं आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे
पुरवावेच लागतात. म्हणे मग देव म्हणले अगं त्याला योग्य तर नाही. नाही म्हणे द्या. आता हट्ट पुरवावा लागतो. देवानं त्याला दृष्टी दिली. जशी देवानं दृष्टी दिली त्याला डोळे आले. त्याला दिसायला लागलं. जसा दिसायला लागलं तसा त्यानं एकदम पाण्यात, अरे मुलं पोहत होते. नदीचं पाणी ते सारखं खोल असणार. जसा गेला दिसायला लागला त्याला, जसा गेला तसा जो दिसेल त्याला दाबत, त्याची मान धरली की पाण्यात दाबत होता. याला धरलं की त्याला पाण्यात दाबत होता. देव म्हणले पहा, मी तुला म्हणलो ना की त्याला लायकी नाही, तो मनानं दुष्ट आहे, म्हणून त्याला देवानं विठोबा रखुमाई विषय हा आहे की त्याला दृष्टी देऊन त्याला त्याची योग्यता आहे का नाही हे पारखावं. मग अर्जुनाला भगवंतानं दृष्टी दिली. विषय हाय, संजयाला व्यासऋषींनी दृष्टी दिली. संजयाला कुरुक्षेत्राचा वृत्तांत तिथे दिसत होता. संजयाला बसल्या जागी दिसत होता. भगवंतानं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. मग त्याला त्याची योग्यता होती. मग अर्जुनाने ती दिव्य दृष्टीच्या योगानं सगळं विश्वरूप पाहिलं. आता मी काय का यांच्या प्रमाणापर्यंत आलो आपण. ते सगळं विश्वरूप पाहिलं. फार मोठं भयानक विश्वरूप होतं. दंष्ट्रा करालानी चते मुखानी दृष्टमैव काला नलसन्निभानी. दंष्ट्रा करालानी मोठाल्या कराळा दाडा, मोठ्या दाडा होता. त्या दाढेमध्ये दात, त्या दातात या सगळे जे वीर आहेत, कर्ण, सगळे वीर, या सगळ्या वीरांचे जे मुकुट आहेत, नाही हे उत्तमांग म्हणजे हे डोकं, हे मस्तक त्यानं चावले देवानं त्या विश्वरूपामध्ये. दुर्योधन, दुशासन, सगळे जे वीर होते ते सगळे त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रविष्ट होत आहेत. आणि यांचे सगळे डोके तो चावत आहे. नाही त्या डोक्यावरचे जे मुकुट आहेत, त्या मुकुटातले जे मणी आहेत, ते मणी मुकुटावर लावलेले ते त्याच्या दाढीत अडकले खिंडीमध्ये. आणि तो अर्जुन पाहत आहे. बापरे, आणि तेव्हा एवढं भयानक तुझं स्वरूप आहे, सगळ्यांना खाऊन टाकलं म्हणे तू. हो म्हणे, कालोस्मी. देव काय म्हणले, हे काळ आहे. कालोस्मी लोक क्षेत्र प्रवृद्ध लोकान समाहार तुम्ही प्रवृत्त. मग आम्हालाही खातो का? देव म्हणले, ऋते पित्वा. ऋते म्हणजे तुम्हाला सोडून, तुमच्या 5 पांडवाला सोडून सगळ्यांना खाणार आहे. न भविष्यंती सर्वे, तुम्ही घेऊ नका म्हणे. आणि खरोखर भगवंताचं ते असं विराट रूप पाहिलं आणि अर्जुनाला भीती वाटायला, खामाला घाबरू लागला. त्याला दिशो न जाणे न लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास. त्याला वरती कळेना, खाली कळेना, पुढे कळेना, मागं कळेना, थांबून गेला, घाबरला, चक्कर आली त्याला. आणि चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडतो की काय असं झालं. आणि मग दिशो न जाणे, त्याला काही कळेना वरती खाली. आणि मग थांबवला आणि देवाला म्हणतात, आवरी आवरी आपुली माया, आवरी आपुली माया. देवा, हे आवरून घे म्हणे तुझं हे सगळं विराट रूप. मग मला नाही पाहिजे म्हणे तुझं हे विश्वरूप. अर्जुनाच्या म्हणण्यावर देवानं ते आवरून घेतलं. आणि आवरल्यानंतर मग काय पाहिजे, ते मला चतुर्भुजीचं कृष्ण रूप आहे, तेच तुम्हाला त्या ठिकाणी दाखव. देव म्हणले, अरे वेडा रे वेडा, पहिले मागितलं मी दाखवलं, आता नको म्हणतो. ठीक आहे म्हणे. मग त्या भगवंतांनी आपलं जे रूप आहे चतुर्भुज रूप, ते चतुर्भुज रूप त्या ठिकाणी दाखवलं. ती पाहिल्यानंतर मग अर्जुनाला बरं वाटलं. म्हणजे हाता दृष्टी पुढे ऐसा जितूर आहे, हे प्रमाण आहे. विठोबा रखुमाई, देव म्हणले, ठीक आहे बाबा, तुला हे आवडतं ना, मग हे तुला मी दाखवतो. वास्तविक अक्षरम परमम ब्रह्म, खरं रूप अक्षर रूप आहे. न क्षरती इति अक्षर, जे ज्याचा कधी क्षर म्हणजे नाश होत नाही, अविनाशी असं जे आहे ते माझं खरं रूप आहे. त्या अक्षर शब्दाचा दुसरा अर्थ आहे अक्षरम.
अक्ष म्हणजे डोळा, रम म्हणजे रमतो. डोळे ज्या ठिकाणी रमतात त्याचं नाव अक्षरम. डोळ्यांना जे हवंहवंसं वाटते, अर्जुनाला कोणतं हवंहवंसं वाटलं? सगुण निराकार हे भगवंताचं जे रूप होतं, त्या सगुण साकार जे अर्जुनाची वृत्ती त्या ठिकाणी स्थिर झाली. तर म्हणले देवा, आता दृष्टी पुढे ऐसा की तू आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुझी ही जी मूर्ती आहे, श्याम मूर्ती आहे, मेघ श्याम मूर्ती आहे, त्या मूर्तीचं मला रोज दर्शन व्हावं. जे कवी दृष्टीसी तुझे निज रूप, तुझं हे निजात्म रूप मला दिसतं सदैव त्या ठिकाणी प्राप्त हो. सदा व्यवस्था गावाच्या बाहेर, गावाच्या बाहेर म्हणजे त्यांनी कुटीमध्ये उठली, घरी जात नाही. संत कुणाच्या घरी जात, मग तिथे त्या कुटीमध्ये राहत. तिथे जनक राजा तिथे आले आणि जनक राजा आल्यानंतर या दोघांना पाहिलं, रामाला आणि लक्ष्मणाला पाहिलं. आणि जनक राजा राज्य करत होता, पण त्याचं लक्ष परमात्म चिंतनामध्ये घडून गेलेलं होतं. जनक राजा फुलं आणायचे म्हणून ते बगीच्यात गेले. राम आणि लक्ष्मण बगीच्यामध्ये गेले आणि तिथे सीता राजकुमारी तिच्या सख्यांसहित आलेली होती. तिच्या सख्यांसहित ती राजकुमारी तिथे आली आणि रामप्रभू हे फुलं तोडण्यामध्ये दंड धरले होते. लक्ष्मणानं पाहिलं आणि लगेच रामप्रभूचा त्या ठिकाणी शृंगार करायला लागला. रामप्रभूचे केस उत्कट झालेले होते, केस बरोबर करत आहे, दुपट्टा बरोबर करत. अरे काय करतो लक्ष्मणा? अहो दादा तुम्ही थांबा म्हणे. काय करतो? थांबा म्हणे, नीट पहा. का तर ज्या सीतेचं स्वयंवर होतं तीच सीता तिथे आलेली होती. आणि अशा प्रकारे रामाला सीता राजकुमारी तिथे राजकुमारी आहे बरं का. मग ती सन्मुख आली, तिच्या सख्यांसहित ती आणि राम एकमेकांच्या समोरासमोर आले आणि त्या राजकुमारी सीतेनं रामाला पाहिलं आणि मनोमन माझ्या प्राणवल्लभ जो आहे, ज्याला मी मन अर्पण केलेलं आहे, तो साक्षात माझ्या समोर उभा आहे हे पाहिलं आणि डोळे भरून पाहून घेतले. डोळे भरून पाहिलं आणि रामाला डोळे भरून पाहिल्यानंतर लगेच तिने डोळे बंद केले. तिच्या ज्या सख्या होत्या त्या म्हणल्या, का ग एवढा मोठा तो तुझ्या समोर उभा आहे, हे बघून घ्या, आणखी डोळे का बंद केले? तेव्हा सीता त्या ठिकाणी राजकुमारी म्हणते की आता या जगामध्ये दुसरं पाहण्यासारखं काही उरलं नाही. रामाला पाहिलं आणि माझ्या मनाचं समाधान झालं. ती मूर्ती मी माझ्या या डोळ्याद्वारे हृदयात साठवली. आता ती पुन्हा कधीच बाहेर येऊ नये म्हणून मी डोळे बंद केले. अर्थात देखिला देवादी देव बरवा, देवादी देव बरवा, समाधान देव माता वाटे, समाधान देव माता वाटे. देखिला देव बरवा, समाधान वाटे माये, समाधान माता वाटे माये, समाधान
देवाची देव बरवा देवा हा अभंग नामदेव महाराजांचा आहे, पण सीता मातेच्या मुखामध्ये हा अभंग आहे. काय म्हणते? देखिला देखिला देवादी देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे वाटे ग. अग कोणाला म्हणतो आपण? स्त्रियांचा हा शब्द आहे. मग पाहता वाटे गे माये. सीता म्हणते की मी त्याला पाहिलं आणि मला समाधान झालं. त्या जगात समाधानाची स्थिती देवाच्या रूप दर्शकाशिवाय कशातच. देवादी देव बरवा. नीट ऐका, या जगात बरव, उत्तम, चांगलं देवाचं रूप आणि देवाचं नाम, त्याशिवाय काही काही बरोबर नाही. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, बाकी सगळं नाशिवंत आहे. एरती माईक दुःखाची एरती माईके दुःखाची जन एरती माईके दुःखाची जन एरती माईके दुःखाची जन एरती माईके दुःखाची जन हो एरती माईके दुःखाची जन येर म्हणजे देवाच्या कृपा शिवाय. विचारसागर ग्रंथामध्ये ग्रंथकार पंडित निश्चलदास महाराज सांगतात, आत्मस्वरूपाव्यतिरिक्त सर्व विनाशी आणि चंचल आहे असं वाटणं, याचं नाव विवेक आहे. आणि अशा विवेकी पुरुषाचा हा अनुवाद. त्या विवेकी पुरुष म्हणतात की देवा, तुझ्याशिवाय या जगामध्ये खरं काहीच नाही. तुझ्या रूपाशिवाय, तुझ्या नावाशिवाय या जगात बरोबर काही नाही. काही नाही म्हणजे काहीच नाही. लोक म्हणतात आले सावडून, विसर्जन सावडून आले, काय म्हणतात? काही खरं नाही हो, काही खरं नाही. खरं म्हणजे सगळं नश्वर आहे. सगळं नश्वर आहे. किती वेळा असतं ते सगळ्यांनाच माहित आहे. तिकडनं येऊन डोक्यावरती तांब्या पडला, गेलं ते वैराग्य वाहून. इथे असं नाही. इथे बाबा म्हणतात की देवा, तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी दृष्टी सदैव रममान हो दे कवी दृष्टीसी तुझे निजरूप. या जगामध्ये परमात्म दर्शनाशिवाय, परमात्म्याशिवाय शाश्वत असं काही. तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी म्हटलं, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे तुटी पाडी तोसी. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का
नाशिवंत अशाश्वत माईक अशा विषयाच्या ठिकाणी वृत्ती त्या ठिकाणी रममाण केल्यापेक्षा चिरस्थिर शाश्वत अविनाशी असा जो परमात्मा आहे अविनाशी तो तद्वेद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अन्तवन्तैमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. हे चालू आहे आता आश्रमामध्ये याच श्लोकावरती पाठ चालू आहे की अविनाशी तो तद्विद्धी त्या अविनाशी तत्वाचा तो त्या ठिकाणी विद्धी म्हणजे जाण. तत्वज्ञ संत स्वीकारिती तत्वज्ञ जे आहेत ते तत्वाला पाहतात आणि जे आपण आहोत ते आपण विषयामध्ये प्रवीण आहोत विषय दर्शनामध्ये प्रवीण आहोत. मग बाबा म्हणतात की हा विषय दर्शनामध्ये यद्यपि प्रवीण आहे पण नंतर म्हणतो की मी बघायला गेलो होतो पण आता सुनबाईनं आपल्याला अंगठा दाखवला. तू जर इतका पंडित होता बघायला गेला बाबा म्हणतात बरं मी नाही म्हणत तेव्हा तर सगळं पाहून पास करून घरी आणली आता काय बोटं मोडतो कारण काही कळत नाही. लोक तज्ञ म्हणजे तितक्याच गोष्टीत तज्ञ आहेत. जो तज्ञ म्हणजे विषय दर्शनाच्या ठिकाणी त्याला ज्ञान आहे बाकी त्याला काही कळत नाही. साधू संत म्हणतात या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही. विषयाच्या ठिकाणी रममान का होतो मग जे कवी दृष्टीसी तुझे निजरूप बाबा या सगळ्या समाज मनाचा अभ्यास करून म्हणतात की देवा तुझं जे निजात्म रूप आहे त्या रूप दर्शनाच्या ठिकाणी माझी अनुरक्ती निर्माण होऊ दे. मला इतर काही आवडायला नाही. हरिरती हरिप्रीती चित्तामध्ये निर्माण होणं ही भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे कोणतं की मला देवानं दर्शन द्यावं मला देवाचं रूप पाहण्यामध्ये प्रीती निर्माण व्हावी. देवानं मला आजपर्यंत का दर्शन दिलं नाही याकरता जो झुरतो तळमळतो येईवो माझी का नाही विठाई येईवो माझी का नाही विठाई भूक लागली माझ प्रेम पाना देई प्रेम पाना देई प्रेम पाना देई. उशीर झाला माती येईल वकली पंच प्राण माझे जाती कंठाबाहेरी विवळ झाले प्राण माझे भ्रमले मन तुझविण कोण माझे करेल समाधान. भगवान म्हणे आई विना जळतोचे तुझविण जातो जीव देवो बेटी येईवो माझी का नाही विठाई भूक लागली माझ प्रेम पाना देई प्रेम पाना देई प्रेम पाना देई. गुरुवर्य बाबा म्हणतात की पाण्याशिवाय मासोळी कशी तळमळते त्याप्रमाणे मी तुझ्या भेटीशिवाय तळमळत आहे. देई भेटी मला तुझी भेट महत्वाची भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा लागली से भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा लागली भेटी लागी जीवा भेटी लागी जीवा लागली
लागली भेटी लागली देवा लागली भेटी लागली देवा भेटी लागली देवा संतांचं हे वचन आहे. त्यांनी म्हणल्यामुळे त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर भाव आहे की भेटी लागे जीवा लागली श्वास. आणि पुढे दृष्टांत सांगितला. बघा दृष्टांत काय आहे, पुढे काय आहे, माहेरचं काय बोलले तू, माहेरचं शब्द आला ना. मग त्याप्रमाणे लेक बाळ माहेरच्या वाटेकडे लक्ष लावून असतं, माहेरच्या रस्त्याकडे तिचं लक्ष असतं. तैसे झाले माझ्या जीवा कन्या सासुऱ्याचे मागे परतो मागे परतो ओ मागे परतो भाव कसा आहे बघा. समाजाच्या मनाशी, समाजाच्या प्रत्येक घटकाशी संत समरस झाले. दृष्टांत कन्येचा दिला. कन्या ज्याप्रमाणे माहेराकडे आस धरून पाहते की दिवाळी सण आला कोणीतरी घ्यायला येईल, मग माहेरची कशी तिला ओढ असते तसली ओढ. ऐसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसी केशवा. देवाचं दर्शन व्हावं, भेट होणे दर्शन होणे, म्हणून हा भाव आहे या अभंगामध्ये. दे कवी दृष्टीसी तुझे निज रूप, हे देवा मला तुझं दर्शन व्हावं, मला तुझी माझ्या दृष्टीला तुझा वेध लागावा. आणि अशा प्रकारे पहिल्या चरणावर आपण खूप काही बोलू शकतो, परंतु थोडं आपण पुढे जाऊया. बाबा म्हणतात की भगवंताच्या रूप दर्शनाच्या ठिकाणी अशा प्रकारची जी आसक्ती आहे, रूपासक्ती जी आहे, ही त्यावेळेला पूर्ण होईल की त्यावेळेला मनामध्ये त्याची ओढ असेल. असं मनामध्ये तसं आवडेती वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी मग ते वाचा दिठी करासी. आधी माझ्या मनामध्ये तसा संकल्प निर्माण होऊ दे. मनाशी संकल्प करविते मनाशी संकल्प करवी तुझा. अभंगाच्या उत्तरार्धामध्ये गुरु
वाच्यामध्ये श्री भगवान बाबा म्हणतात की हे देवा तुझा संकल्प माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे. लक्षात घ्या, भगवत संकल्प निर्माण होणं हे महत्वाचं आहे. भगवंता व्यतिरिक्त दुसरं मनामध्ये काही येऊ नये. ईश्वरा वाचवणी कही, ईश्वराशिवाय मनामध्ये काही त्या ठिकाणी आलंबन नसावं. परमात्मा हाच स्थायी भाव असावा. नवे नवे परमात्म्याशिवाय इतर गोष्टीच्या ठिकाणी मन न रमवावं. म्हणून म्हणतात मनासी संकल्प करवे तुझा. म्हणजे मन व्यक्तिशय अतिशय अतिशय चंचल आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. हे मन अतिशय चंचल आहे. मर्कटस्य सुरापानम तस्योष्टिकदंशनम तन्मध्ये भूत संचारम अध्वा तद्वा. त्या मनाला मर्कट म्हटलेलं आहे. माकड किती नेम धरून दगड मारा, माकड लागूच नाही देत. त्या मर्कटाला अतिशय चंचल असणारं माकड, त्याला त्या ठिकाणी मनाची उपमा दिलेली आहे. मनाला त्या माकडाची उपमा दिली. असं हे मन चंचल आहे. फार मोठा दृष्टांत आहे. त्या मनरूपी या माकडाला स्थिर करण्याकरिता काय उपाय आहे हो? काही उपाय नाही. उपाय एकच आहे. मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते मुखे वाचावते तुझे गुणनाम. मुखे वाचावते तुझे गुणनाम. वाचावते तुझे गुणनाम. हा मनाकरता तू मन हे मीची करी. माझिया भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एका ते मनमना भव. मद्भक्ता हा भव मद्याजी भव. माम नमस्कुरु. गीतेचा हा अनुवाद तिथे बाबांनी केला की हे देवा माझ्या मनाला स्थिर करण्याकरता मुखे वाचावते तुझे गुणनाम. माझ्या मुखानं तुझ्याच गुणाचं अनुवादन त्या ठिकाणी करावं. तुझ्याच भजनाचा तुझा अनुवाद करावा. कारण तुझा अनुवाद केला असता सद्रूपता प्राप्त होते. व्यासादिक ऋषी करिता अनुवाद सर्वांगी गोविंद रूप झाले. पण तुझा अनुवाद आमच्या मुखारविंदातून व्हावा. या मुखानं कुणाची निंदा करू नये. या मुखाने कुणाला अर्वाच्य शब्दामध्ये बोलू नये. या मुखानं केवळ आणि केवळ मुखे वाचा वदे तुझे गुणनाम. तुझ्या गुणाचं तुझ्या नामाचं त्या ठिकाणी सदैव चिंतन त्या ठिकाणी घडावं. हा भाव आहे. तीर्थयात्रा कामदेवी पाया. हाते तुझी सेवा करवी अनंत. श्रवणी तत्वताय कवितू. किंबहुना अभंगातून बाबा म्हणतात भगवान म्हणे सर्वेंद्रिय वृत्ती ओढी तुझ प्रती ऋषिकेशा. हे परमात्मा ऋषिकानाम ईशहा.
ऋषिक म्हणजे इंद्रिये आणि त्या इंद्रियांचा ईश म्हणजे मालक, इंद्रियाचा नियंता तू आहेस. इंद्रियांचा नियंता तू असल्या कारणानं आत्मनः आकाश संभूतम, आत्मस्वरूपापासून मद अहंकार तिथून आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून जल निर्माण झालं, जलापासून पृथ्वी निर्माण झाली, अग्नी निर्माण झाला आणि अग्नीपासून जल निर्माण झालं, जलापासून पृथ्वी निर्माण झाली. असा या पंचमहाभूताचा प्रवास आहे. मग या पंचमहाभूताच्या उत्पत्तीमध्ये मुख्य असा जो स्थायी भाव आहे तो परमात्म्यापासून हे सगळे झालेले आहेत. आता या प्रत्येक महाभूताचा सत्वांश 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 काढून घेतला. आकाशाचा सत्वगुण, वायूचा सत्वगुण, अग्नीचा सत्वगुण, जलाचा सत्वगुण, पृथ्वीचा सत्वगुण, या सगळ्या सत्वगुणाला एकत्र केलं, त्याचं झालं हे मन. मिलित सत्वांश त्याला म्हणतात. या पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून मन तयार झालं. मग ते पंच कर्मेंद्रिये, सहावं जे मन आहे, पंच ज्ञानेंद्रिये, सहावं जे मन आहे, या 6 इंद्रियांचा तो मालक आहे. ऋषिकानां विषहा ऋषिकेशहा, ओढी तुझ प्रती ऋषिकेशा. हे परमात्म्या, तू माझं मन तुझ्याकडे आकर्षित करून घे. किंबहुना तुझ्या कृपेनेच या ठिकाणी ह्या गोष्टी घडणार आहेत. अभंगातून बाबांनी भगवंताकडे या स्वरूपाचं दान मागितलेलं आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली भगवान म्हणे सर्वे भगवान म्हणे सर्व देवते भगवान म्हणे सर्व भगवान म्हणे भगवान सर्व भगवान सर्व भगवान सर्वेंद्रिय भगवान सर्वेंद्रिय उठी दिद प्रवीण ऋषिकेशा, ओटी तुझे प्रीती ऋषिकेशा, ओटी तुझा प्रीती ऋषिकेशा, ओटी तुझी प्रीती ऋषिकेशा. मुखी तुझे नाम तुझे गुणनाम, मुखी तुझे नाम ओढी तुझ प्रीती ऋषिकेशा, ओढी तुझ प्रीती ऋषिकेशा. मुखी वाचवले तुझे गुणनाम, मुखी वाचवले तुझे
किंवा तुझे किंवा भगवान म्हणे सर्वेंद्रिय वृत्ती ओढी तुझ प्रती ऋषिकेशा मुखे वाचा वदी तुझे गुणनाम तीर्थयात्रा कमदी पाया. अभंगातून सर्वेंद्रिय वृत्तीचा मालक हा परमात्मा असल्यामुळे त्याला करायचं नाही. सुरुवातीला सांगितलं की देवाकडे बाबांनी दान मागितलेलं आहे, कृपादान मागितले. मनाची वृत्ती ए मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना उसे समझाऊं उतना ही मचल जाए जितना उसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए. माझ्या मनाला जर तू ओढलं तुझ्याकडे, भगवान म्हणे सर्वेंद्रिय वृत्ती ओढी तुझ प्रति ऋषिकेशा, तर माझं तकदीर, माझं आयुष्य, माझं भविष्य, माझं त्या ठिकाणी नशीब पालटून जाईल. म्हणून मुखे वाचा मध्ये तुझे गुरुनाम तीर्थयात्रा कामधी पाया. या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी तुझे भगवान बाबांच्या चरणी समर्पित करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. तुम्हा संता ते विनवी तसे अवकाळी बाबा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे कष्टे बाबा आहेत. सगळं या ठिकाणी ज्ञानी महात्मे या ठिकाणी आहेत. या सगळ्या सर्वज्ञांच्या समाजामध्ये या ठिकाणी ही तोडकी मोडकी सेवा या ठिकाणी घडली. गुणीजन गायक वादक मंडळी आहेत. शिवाजी महाराज कड या ठिकाणी आले, कृष्णा महाराज आहेत. या सगळ्यांच्या या प्रेमानं टेलर बाबा आहेत तिथल्यावरनं या सगळ्या भाविकांच्या या प्रेमाने हा सप्ताह ते होत आहे. 7 दिवसापासून वरुडची मंडळी जातीनं हजर आहे बरं का. त्या सगळे महाराज मंडळी सुद्धा इथे आलेले, श्रीराम महाराज असतील, विष्णू महाराज असतील, सगळ्यांच्या साथीनं
आता ऐकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळत मिळला. पूजनीय भगवान बाबांचा जो मानस आहे, त्यांचं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला या ठिकाणी साकार करायचं आहे. संपूर्ण समाज मनामध्ये ती अभंग गाथा रुजवायची आहे. आणि यासाठी आपल्याला हाच या ठिकाणी एक सुवर्ण संधीचा हा अपूर्व असा हा दुग्ध शर्करा योग आहे. उद्याला सकाळी बाबांचे आगमन होणार आहे. ठीक 7:30 वाजता ते बाबा येतील. 7:30